आईनं किती दिवसाचा हा केक इथंच ठेवलाय फ्रीज मध्ये. कोणाच्या पोटात तरी गेला असतं जर लवकर दिला असतं तर. जाऊ दे, मी काय करते, मीच कोणाला तरी देऊन देते, म्हणजे वाया तरी जाणार नाही. बाई शुभांगी, कुठं गेली होती व तू? एवढी नाचत नाचत येऊन राहिली. गाई किती दिवसापासून याच्यामध्ये केक होता, तोच द्यायला गेली होती मी. अहो बाई, मी तो केक फेकून देणार होती ना. कोणाला दिला तू? बाई किती दिवसाचा केक आहे व तो, 1 महिना झाला ना त्याच्यात आहे. आई जाऊ दे ना, फेकल्यापेक्षा कोणाच्या तरी पोटात गेला ते चांगलं नाही झालं का? वा वा, खूप छान काम केलं हो बाई त्या. तसं कोणाला दिला तो केक तू? आपल्याकडे ती कामवाली नाही का शांता, हा तिच्या नातला नेऊन दिला. मस्त खाल्लाय त्यांनी. बाई तुझा वाढदिवस होऊन 1 महिना झाला, आतापर्यंत तो केक फ्रीज मध्येच होता, खराब नाही झाला असं काय हो बाई? अशा वस्तू जेव्हाच्या तेव्हाच खायच्या, आणि खाणं नाही झालं ना तर तेव्हाच वाटून द्यायच्या. तू त्या शांतीच्या लेकराईला दिला तर आता तिचे लेकर बिमार पडले तर. अगं आई, काही खराब नव्हतं झालं, मी बघितलं वास घेऊन. आणि तसं पण त्या लोकांना सवय असते ग असं खायची. हातात म्हणून काही पण द्यायचं का गरीबाच्या मुलांना? काय गाई, काही नाही होत. काही करायला जा तशी तू बोलतेच मला. शुभांगी, आज शांताबाई कामावर नाही आली का? भांडे तसेच पडले आहेत ना, फोन लाव बरं दिले. अगं आई, हे घे तूच ला फोन. थांब, मला लोणचं खाऊ दे. हॅलो. इकडे कुठे चाललंय? इथं कुठं त्या शांताबाईचं घर आहे ना. हा काकू, ते नवीन बांधकाम दिसू राहिलं ना, तिथंच राहतात त्या. तिथं त्या चौकीदाराचं काम करतात आणि तिथंच राहतात ते. अरे काय सांगू तुले, ते शांताबाई आहे की नाही, 2 दिवस झाले कामावर नाही येऊन राहिली, आणि फोन लावून राहिली तर फोनही नाही उचलून राहिली. कशी उचलन काकू ते फोन? 2 दिवस झाले ते दवाखान्यात होती. तिची नात बिमार होती ना, तिच्या नातीला संडास उलट्या, आता ते डायरिया झाला म्हणे. सलाईनवर होती तिची नात. हो का रे? 2 दिवसापासून. आत्ता कुठं ते घरी आणलं. का रे, मला हे माहीतच नव्हतं. बरं बरं, मी जाऊन भेटून घेतो तिले. काय शांताबाई, शांताबाई आहे का घरी? कोण? मॅडम? अरे मॅडम, या बसा. अहो मी बसत नाही, मला असं समजलं तुझ्या नातीची तब्येत खराब झाली होती म्हणून तिला पाहायला आली मी. अहो मॅडम, मी तुम्हाला फोनच करणार होती, पण की नाही माझ्या मोबाईलमध्ये की नाही बॅलेन्सच नव्हतं. आणि 2 दिवसापासून माझ्या नातीनं काय खाल्लं आणि काय नाही, तिला नुसतं संडास उलट्याच होत्या. आणि मी तिला विचारून राहिली काय खाल्लं काय नाही, तर सांगूनही नाही राहिली. मी तर तिला शिडपात काही देते नाही हो मॅडम. आता कशी आहे तब्येत? मॅडम तिने की नाही 2 दिवसापासून भरती केलं होतं, सलाईना इंजेक्शन गोळ्या सगळं काही दिलं. आजच सुट्टी झाली आणि आत्ताच आली मी तिला घेऊन. बरं मॅडम तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी पाणी आणतो. बेटा बरं वाटते ना आता? दिवशी ना शुभांगी दीदीनं केक दिलता ना, मैं खाल्ला, पण मैं आजीला सांगितलं नाही. तेव्हापासून मला उलट्या आणि संडास येत आहे. हो का बेटा? बेटा आमच्याकडून खूप मोठी चूक झाली ग, पण तू काळजी नको करू, तू लवकर बरी होशील. शांताबाई, अहो शांताबाई. हो मॅडम, पाणी घेऊन म्हणूनच राहिली होती. हे घ्या पाणी. मॅडम तुम्ही एवढं का बरं घाबरल्या? हे घ्या पाणी. शांताबाई, आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. तुमच्या नातीनं जो केक खाल्ला ना, ते माझ्या मुलीने दिला, आणि तो केक ना बऱ्याच दिवसाचा होता. त्याच्यामुळंच तुमच्या नातीला संडास उलट्या झाल्या. तर माफ करा आम्हाला. हे घ्या पैसे, आणि हिला चांगला दवाखाना पण करा, आणि ही बरी होईपर्यंत तुम्ही कामावर पण नका येऊ. ठीक आहे मॅडम, पण असं ना कोणत्याच लेकराला शिडं नका देत जाऊ. आम्ही गरीब आहो आणि शिडं अन्न पण खातो, पण आमच्या लेकराला आहे ना मॅडम ताजंच अन्न देतो. बाई, गरीब असो की श्रीमंत, मुलं असतात. लेकराची प्रतिकारशक्ती कमी असते, आणि ते कोणत्याही आजाराला लवकर बळी पडतात.
म्हणून त्यांना नेहमी ताजं अन्न द्यावं आणि त्यांची काळजी घ्यावी. यापुढे मी लक्षात ठेवन. येतो मी.